भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरती प्रवीण अलाई यांनी ट्विट केलंय। बाहेरून आलेल्यांना लगेच उमेदवारी दिली आहे, माधव भंडारींसारख्या नेत्यांचा विचार करायला हवा होता असं त्यांनी म्हटलंय। तर भाजप प्रवक्ते अलाईंची ही जाहीर नाराजी पाहायला मिळते। अनेकांनी आतापर्यंत पक्षासाठी तुरुंगवास सोसलाय असं अलाई म्हणतायत, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना आता दुरावलं जातंय असं देखील अलाईंनी म्हटलंय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद वाढीस लागत आहे। मात्र खऱ्या अर्थानं सतरंजी उचलणारे, झेंडे लावणारे, तळमळीनं सर्व समर्पण भान ठेवून कार्य करणारे दुरावत आहेत। याची पक्ष नेतृत्व दखल घेईल अशी अपेक्षा राज्यसभेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत इतर पक्षातून आलेल्या थोर मोठ्यांना जंगी प्रवेश आणि लगेचच उमेदवारी देण्यात आली। यामुळे आता माधव भंडारी यांच्यासारख्या प्रखर, निष्ठावान आणि संघटनेच्या कार्यात कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यानं समस्येवर मात करीत अव्याहत पक्ष कार्य सांभाळलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।